बाबा इकडे कीर्तनाला सुरुवात होत आहे तरी सर्व ग्रामस्थ भाविकांना पाहुणे मंडळी विनंती, काही महिला वर्ग घरात बसलेले आहेत त्यांना सुद्धा विनंती, आपण कीर्तन मंडपात येऊन खाली बसून कीर्तन सर्वांचा लाभ घ्यावा ही विनंती. बोलो. हरी गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. नसे आप पर ऐसा जगी जो महात्मा विरक्ती श्रेष्ठ भक्ती स्मरे नित्य रामा. तिथी माघ पौर्णिमा साधू निवाट धरली निधामा. नमस्कार माझा श्री सद्गुरु सावळाराम. हरी जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरि. 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 तुळसी हार गळा काचेची तांब
हॅलो श्री विठ्ठल. हॅलो श्री विठ्ठल. हरे एक पंखा ऍडजस्ट करायला सांगा. पंखा मंडपवाल्यांना फक्त एक पंखा इथं द्यायला सांगा. तुमच्या इथून देता आला तर बरं आहे. गरम होईल ना. हॅलो श्री विठ्ठल. ठीक आहे. अभय देतात ते. ठीक आहे. तोपर्यंत घे. जाऊ दे. बस दोनच नको जास्त. तीन ते जास्त लोड येते इथं. राम कृष्ण हरे. जय जय 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 राम जय जय राम कृष्ण हरे. 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 हरे. जय जय राम कृष्ण हरे. जय जय राम कृष्ण हरे. हरे. जय जय राम कृष्ण हरे. हरे जय जय राम कृष्ण हरे. हरे. जय जय राम कृष्ण 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 जय हरे. जय राम कृष्ण हरे. जय जय राम कृष्ण हरे. जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे. जय जय राम कृष्ण जय हरे. जय राम कृष्ण हरे. जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे. हरे. जय जय राम हरे. कृष्ण हरे. जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे. रूप पाहता लोचने सुख झाले वो साजनी तोहा विठ्ठल बरवा. तोहा माधव बरवा. पाहता रोषणी सुख झाले ओ साजनी तोहा विठ्ठल भगवा. तोहा माधव भगवा. बहुता सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठले आवडे. तोहा विठ्ठल बरवा. तोहा माधव बरवा. बहुता सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठले आवडी. तोहा विठ्ठल भगवा. तोहा माधव भगवा. सर्व
सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बापर कुमा देवी बापर कुमा देवी सर्व सुखाचे आगर बापर कुमा देवी बर तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा सुखाचे आगर बापर कुमा देवी बरे तो विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल तुहा विठ्ठल तोहा विठ्ठल विठ्ठल बरवा बोला तोहा माधव बरवा तोहा माधव माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम जय जय राम क्षणोक्षणा हाची करावा विचार क्षणोक्षणी हाचे करावा विचार क्षणक्षणा हाची करावा विचार हाचे करावा विचार तरावया पार भव सिंधू सरावया पार भव सिंधू सरावया पार भव सिंधू नाशवंत देह जाणार सकळ नशिवंत देह जाणार सकळ नाशवंत देह जाणार सकळ नाशवंत देह जाणार सकळ आयुष्य का तो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान संत समागमे धरोनी आवडे संत समागमे धरोनी आवडे संत समागमे धरावे आवडे संत समागमे धरावे आवडे करावे तातडी परमार्थी करावी तातडी परमार्थे करावी तातडी परमार्थे नाशवंत देह जाणार सकळ नाशवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशवंत देह जाणार सकळ आयुष्य का तो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे ह्या लोकीच्या व्यवहारे तुका म्हणे इह लोकीच्या म्हणे ह्या लोकीच्या व्यवहारे नकाडोले दुरे भरून राहू नका डोळे धुरे भरून राहो नका डोळे धुरे भरून राहो नाशिवंत देह जाणार सकळ नशिबंत देह जाणार सकळ नाशवंत देह जाणार सकळ नाशवंत देह जाणार सकळ आयुष्य का तो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान विठोबा रखुमाये जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाई रखुमाये रखुमाई विठोबा रखुमाये विठोबा रखुमाई विठोबा रखुमाये विठोबा रखुमाई विठोबा रखुमाये विठोबा रखुमाई
क्षणोक्षणी हाचे करावा विचार क्षणोक्षणी हाचे करावा विचार क्षणोक्षणाची करावा विचार क्षणोक्षणाची करावा विचार क्षणोक्षणी हाचे करावा विचार क्षणोक्षणी हाचे करावा विचार क्षणोक्षणाची करावा विचार क्षणोक्षणाची करावा विचार तरावया पार तरावया पार भव सिंधू नाशवंत देह जाणार सकळ नाशवंत देह जाणार सकळ तरावया तरावया नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ आयुष्य खातो गमद मद मद निद 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 द मद निद सा सा निद सा निद 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 आयुष्य खातो काळ आयुष्य खातो काळ सावधान
टाळी वाजवून भजन करा. विठ्ठल विठ्ठल म्हणा. विठ्ठल 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 कुंडली कवरदा ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु वामन बाबा महाराज सद्गुरु सावळाराम बाबा महाराज गुरुवर्य वासुदेव महाराज बोलो माई सब संत अपने अपने माता पिता की सद्गुरु जो महाराज की जय. क्षणोक्षणाची करावा विचार किंवा क्षणाक्षणाची करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशवंत देह जाणार सकळ किंवा नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान संत समागमे धरावी आवडी
करावे तातडे परमार्थी नाशवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान तुका म्हणे यो लोकीच्या व्यवहारे नका डोले दुरे भरोनी राहू नाशवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान विठ्ठला विठ्ठला क्षणोक्षणाची करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान समचरण सरोजम सांद्रनिलांबुधावं जगननिहित पानी मंडनं मंडनानां तरुण तुलसी माला कंजनं कंजनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरणा संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारं कलांकांक तेजोदिकामोदि वक्रम खलानिशवादापनोदार दक्षा समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति योग ध्यान समायुक्तं निष्प्रपंच परिग्रहं प्रसन्नं वदनं शान्तं मंगलं सुमनोहरं ज्ञान वैराग्य संपन्न खंड निज बोध रूपं पूर्ण ब्रह्माय श्री सद्गुरे वामनाय नमोस्तुते नस्याप परैसा जगी जो महात्मा विरक्ती श्रेष्ठ भक्ती स्मरे नित्य राम तिथी माघ पौर्णिमा साधोनी वाट धरली निज धाम नमस्कार माझा श्री सद्गुरु सावळा रामा संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि योगं शिरसा गुरुन्तं जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण
तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता घ्यावे घ्यावे माझी सेवा दीन दुर्बळाची देवा वचन ऐका कमळापती मज रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी क्षणोक्षण हाची करावा विचार क्षणक्षण हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान कोणत्याही कार्याला आरंभ करण्यापूर्वी भगवंताचं नामचिंतन करणं अत्यावश्यक आहे. परमात्म्याचं नाम पवित्र आहे, मंगल आहे, सुखदायक आहे आणि अपवित्रांना पवित्र करणार आहे. पवित्रानां पवित्रयो मंगलानांच मंगलम दैवतम देवतानांच भूतानां यो पिता. असो आजची सेवा ज्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत, आपल्या सर्वांच्या सुपरिचित स्वर्गवासी जाईबाई रामभाऊ भोईर ह्या आजींना जाऊन आज 13 दिवस पूर्ण होत आहेत आणि त्यांच्या या उत्तर कार्याच्या निमित्ताने काहीतरी भगवत चिंतन घडावं आणि त्या भगवत चिंतनातून प्राप्त होणारं पुण्य आमच्या आईला आमच्या आजीला बला प्राप्त व्हावं या हेतूने आणि त्या पुण्याने त्यांना सद्गती भेटावी या हेतूने त्यांचा पूर्ण भोईर परिवार असेल, त्यांची मुलं असतील, मुली असतील, नातू असतील, पंतू असतील, हा पूर्ण भोईर परिवार या परिवाराच्या माध्यमातून आगासकरांनी दिलेली सेवा विठ्ठला विठाला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आमच्या आगासांच्या मामांनी मला संपर्क केला की महाराज तुम्हाला कीर्तनाची सेवा करायची आहे आणि 2-3 दिवसांनी त्यांचा फोन यायचा, महाराज लक्षात येणार तारीख, महाराज तारीख लक्षात आहे ना. म्हटलं हो तारीख लक्षात आहे. एकदा नोंद केली की ती नोंद माझ्याकडून पुसली जात नाही, नाही का. असो अशा प्रकारे या ठिकाणी आपण सर्वजण त्या सकाळच्या सत्रामध्ये 13व्याच्या निमित्ताने जमलेलो आहे. आपल्याकडं वेळ खूप कमी शिल्लक राहिलेला आहे, 1 तास राहिलेला आहे. 1 तास उरला विनीत महाराजांची. आता 1 तास आपल्याला राहायचं आणि या 1 तासामध्ये जीवनाचं सार्थक करण्याकरता जे तत्वचिंतन आपण मांडणार आहोत त्याचा स्वीकार अंगीकार आपण जीवनामध्ये केला की नक्कीच कल्याण आपलं झाल्याशिवाय राहणार नाही. असो येताना 15-20 मिनिटं उशीर झाली. कारण असं आहे की घरातून निघाल्याच्या नंतर डोंबिवलीमध्ये यायचं म्हटलं की सगळे रस्ते, कुठला रस्ता कधी खोदलेला असेल सांगू शकत नाही. काल ज्या रस्त्याने आलेलो तो रस्ता बंद, म्हणजे एवढी परिस्थिती बेकार. त्याच्यामुळे ज्या गल्लीमधून टाकायचो ती गल्ली बंद होती. त्याच्यामुळे येता येता एवढा 15-20 मिनिटाचा उशीर झाला. जरी कीर्तन करण्याकरता उशीर झालेला असला तरी कीर्तन मात्र वेळेवरती संपणार. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल विठ्ठल. वेळेला खूप महत्व आहे. काल हरेश महाराजांनी सांगितलं कीर्तनामध्ये, नाही. असो अशा प्रकारे आपल्याकडे आता 11:10 झालेले आहे. 12:15 आपल्याला आपलं कीर्तन मीमांसा करायची आहे. कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू संत सम्राट वैराग्याचे मुकुटमणी असणारे जगमान्य संतमान्य देवमान्य संत जगद्गुरु तुकोबाराय यांच्या अभंग संहितेमधील तुकोपनिषदेमधील म्हणजेच गाथेमधील बहुतांश परिचयाचा अभंग या सेवेकरता निवडलेला आहे. या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय तुम्हा आम्हाला विचार करायला सांगतात. कोणता विचार करावा, कोणता विचार करू नये. जगाची रीती तुकोबारायाने अनुभवलेली आहे आणि जगाची रीत तुकोबारायाने अनुभवल्याच्या नंतर तुकोबारायांना पाहिलं तुकोबारायाने की जग विचार करत नाही, विचार करतो पण नको त्याचा विचार करतो. त्याच्यामुळे कोणता विचार जगाने करावा, जो विचार केल्याच्या नंतर तुमचं आमचं जीवन सार्थकी होईल याचा विचार जगाने केला पाहिजे. या हेतुस्तव त्या जगाला उपदेश करणारा आजचा अभंग आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. वास्तविक पाहता या इहलोकीचा नियम आहे माय बापांनो. इथे जो जन्माला आलेला आहे तो एक ना एक दिवस या इहलोकीची यात्रा पूर्ण करून परलोकाला जाणार आहे. मग तो कोणी असू दे, कसाही असू दे, गरीब असू दे, श्रीमंत असू दे,
लहान असू दे, मोठा असू दे, वयोवृद्ध असू दे किंवा तपोवृद्ध असू दे, एक दिवशी या देहाची स्थिती सोडून जायची आहे. प्रत्येकाला मरायचंय. मरण कधी येईल माहिती नाही, केव्हा येईल माहिती नाही, पण तो येणार हे नक्की आहे. आज ज्यांचं 13वा आहे त्या आजी 100च्या पलीकडे गेल्या. 100 वर्षाची ही गणना केलेली आहे, पण 100च्या पलीकडचं आयुष्य आहे. काही जणांचं जन्मताच मरण आहे, काही जणांचं मरण उपजताच म्हणजे आईच्या गर्भामध्ये काही जण मरतात, काही जण 1-2 वर्षाचे झाल्याच्या नंतर मरतात, काही जण 10 वर्षानंतर, 15 वर्षानंतर, 50 नंतर, 60 नंतर, 70 नंतर, काही जण 100च्या गाठीपर्यंत, काही जण 100 झाल्याच्या नंतर. पण एक दिवशी मरण हा येणार आहे. विठ्ठला प्रत्येकाला एक दिवशी जायचंय. आपण प्रत्येक जण एक दिवशी मरणार आहोत आणि मरणार आहोत म्हणून जीवनाची सार्थकता करण्याकरता जीवनामध्ये सत्संगती घडणं अत्यंत गरजेचं आहे. जीवनामध्ये संतांच्या संगतीमध्ये बसणं अत्यंत गरजेचं आहे. संतांच्या संगतीमध्ये बसल्याच्या नंतर या देहाची स्थिती कळून येते. तोपर्यंत या देहाची स्थिती कळत नाही. मायबापांनो, आपल्याला अनमोल असा मनुष्य देह प्राप्त झालेला आहे. जो देह 84 लक्ष योनीचा फेरा फेडल्याच्या नंतर प्राप्त होतो. आपण सुद्धा माझ्या सकट बसलेली सगळी जण 84 लक्ष योनी फिरलेलो आहोत. एक योनी, कोटी कोटी फेरा. तेव्हा लागे वारा मनुष्य देहाचा. एका योनीमध्ये कोटी वेळा जन्म घेतलेला आहे. कधी गाढव झालोय, कधी कुत्रा झालोय, कधी मांजर झालोय, कधी झाड झालोय, कधी वेली झालोय, कधी पशु झालोय, कधी पक्षी झालोय, कधी गटारीतले किडे झालोय, कधी साप झालोय. महाराज म्हणतात काय झालो नाही, गणित नाही गा दातारा. काय योनीला गेलेलो आहे, कोणते जन्म घेतलेला आहे याचं गणित नाही. पण ह्या सगळ्या योनी फिरत असताना 83,99,999 योनीचा भोग घेतला. परंतु या सगळ्या योनी फिरत असताना, भोग भोगत असताना पाप आणि पुण्याचं संचित आपल्या पदरामध्ये पडलं. पुण्य जास्त असतील तर स्वर्गाची प्राप्ती, पाप जास्त असतील तर नरकाच्या यातना. पण पाप आणि पुण्य समान झालं की मनुष्य देह. विठ्ठला पाप पुण्य करोनी जन्मा येतो प्राणी. नरदेहा येवोनी हानी केली. पाप आणि पुण्य एकत्र करून मनुष्य देहाची प्राप्ती झाली. बरं महाराज, पाप आणि पुण्य समान झाल्याच्या नंतर आपल्याला हा नरदेह प्राप्त झाला. पाप असेल तर नरकाला जावं लागतं, पुण्य असेल तर स्वर्गाची प्राप्ती होते. पण पाप आणि पुण्य समांतर झालं की हा अनमोल असा नरदेह प्राप्त होतो. बरं, हा अनमोल असा नरदेह प्राप्त कशामुळे झाला? महाराज म्हणतात 2 गोष्टी एकत्र आल्या. एक पाप आलं आणि एक पुण्य आलं. या दोघांचं संचित नरदेह प्राप्त झाला. म्हणून जीवनामध्ये लक्ष द्यायचं आहे. कधी कधी जीवन जगत असताना काही दिवस आनंदाचे असतात आणि जीवन जगत असताना काही दिवस दुःखाचे असतात. याला कारण दुःखाचे जे दिवस असतात त्याला कारण आपण केलेलं पाप आहे आणि सुखाचे दिवस असतात त्याला कारण आपण कमवलेलं पुण्य आहे. म्हणून जीवन जगत असताना कधी कोणते दिवस हवेशे वाटतात आणि जीवन जगत असताना काही दिवस नकोशे वाटतात. नकोशे दिवस वाटतात ते पापाचे असतात आणि हवेशे दिवस वाटतात ते सुखाचे असतात. याला कारण आपण पाप आणि पुण्य एकत्र केलेलं आहे. आणि जीवनाचा जसा भ्रमण असेल, जीवन जसं जगत असतो त्या वळणावरती ते दिवस येत असतात. पुण्याचा सामग्री एकत्र आल्याच्या नंतर जीवनामध्ये सुख असतं, पापाची सामग्री प्राप्त झाल्याच्या नंतर जीवनामध्ये दुःख असतं. या सगळ्या घडामोडी जीवनामध्ये घडत असतात. ज्याला कारण जन्माला येताना पाप आणि जन्माला येताना पुण्य आणलेलं आहे. पण महाराज म्हणतात असा नरदेह तुम्हाला प्राप्त झाल्याच्या नंतर या नरदेहाची स्थिती अशी आहे की हा नरदेह तुम्हाला अनमोलरित्या जरी प्राप्त झालेला असला, अनेक जन्माची पुण्य प्राप्त जरी करून घेतलेली असली तरी महाराज हा देह नाशिवंत मळमूत्राचा बाधा. हा देह नाशिवंत मळमूत्राचा बाधा. वरी चर्म घातले रे कुर्म कीटकांचा सांदा. वरी चर्म घातले रे कुर्म कीटकांचा सांदा. रव दुर्गंधी रे अमंगळतेचा बांधा. रव दुर्गंधी रे
मिळालेला जरी असला तरी या देहामध्ये आल्याच्या नंतर नाही जो जन्म प्राप्त झालेला आहे, ज्या योनीमध्ये जावं लागतं त्या योनीमध्ये गेल्याच्या नंतर एक दिवशी प्रत्येकाला मरावं लागतं. कारण की या जगामध्ये मरण हे सत्य आहे. कोणी असू दे, कसाही असू दे, गरीब असू दे, मी मगाशीच म्हटलं एक दिवशी प्रत्येकाला मरावं लागतं. याचं कारण माऊली महावैष्णव ज्ञानोबा सांगतात. उपजेते नाशे ते पुनरपि दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा, देहाच्या गावालेया जन्म मृत्यूच्या सोहळिया, नामनो नये धनंजया जिया परी. अर्जुना, हे शरीर जाता आगवे, हे नाशिवंत स्वभावे, म्हणून तुवा झुंजावे पंडुकुमरा. अर्जुना, हा मिळालेला देह एकतर अनंत जन्माईने प्राप्त झालेला जरी असला तरी या देहामध्ये आल्याच्या नंतर एक दिवस असा येणार आहे, सर्वस्वाचा त्याग करून एक दिवशी मरावं लागणार आहे. सगळ्या गोष्टीला तू प्राप्त झालेला जरी असला तरी कोण दिवस येईल कैसा, नाही या देहाचा भरवसा. या देहाचा भरवसा नाही. कधी मरू, केव्हा मरू, कुठं मरू, कसं मरू, कोणत्या अवस्थेमध्ये मरू, या देहाचा भरवसा नाहीये. हो, मरण येणार आहे. बरं, चालता चालता माणूस मरून जातो. मरण येण्याकरता काय म्हाताराच व्हावं लागतं असं नाही, की आजारी पडावं लागतं, म्हातारा व्हावं लागतं, अशी काही कारण नाही आहेत. आता आपली वयस्कर होती नाही का, म्हातारा झाल्याच्या नंतर माणसाला मरण येणारच आहे. पण महाराज म्हणतात मरण्याकरता म्हाताराच व्हावं लागतं असं नाही. मग सगळे जण म्हातारा होऊनच मेली असते ना. काही जण 50 मध्येच जातात, काही जण 30च्या आत गेले ना, काही जण 25 मध्ये जातात, काही जण जन्मता जातात, काही जण जन्माच्या अगोदर जातात, काही जण गर्भाच्या बाहेर पडता पडता मरतात. याचा भरवसा नाही. मरण मात्र नक्की येणार आहे. भंगूर नाही भरवसा, वारे सावध थोडा मायाशा. भंगूर नाही भरवसा, वारे सावध थोडा मायाशा. काही नचले गडबडे फले भाषा, पुढे हुशार आहे थोर ओळसागार. काही नचले मग तळा पडेल फासा, पुढे हुशार थोर आहे ओळसा. राम राम स्मरा राम राम स्मरा, राहो करा गाठ घाला कुलबंदी. क्षणभंगूर नाही भरवसा, क्षणभंगूर नाही भरवसा, वार सावध तोडा माया आशा. सावध व्हायला सांगितलेलं आहे आपल्याला. का? या द्याचा क्षणाचा भरोसा नाहीये. अहो, काल तर आम्ही भेटलो होतो ना. अरे, काल भेटलेला पण आज मेला. क्षणाचा भरोसा नाही. काही जण बोलतात आता मगाशी आम्ही एकत्र चहा पिला, हो, पण घरी जाता जाता रस्त्यामध्ये जाताना घरी पोहोचण्याच्या अगोदर फोन आलं, अमुक अमुक माणूस गेला. हो, क्षणाचा भरोसा नाही. तो तुम्हाला सांगून येणार नाही, त्याला तो माहिती पडून देणार नाही, येणार आहे. सांगून जर सांगितलं जरी नाही, माहिती जरी पडून दिलं नाही, पण आल्याशिवाय राहणार नाही. त्याला म्हणतात मृत्यू. विठ्ठला सगळ्यांच्या परिचयाचं उदाहरण तुमच्या डोळ्यासमोर ठेवतो. गरुड होता, गरुड. आणि गरुड आणि त्याची आई चांगल्या प्रकारे राहत होते. एक दिवशी आई म्हातारी झाली आणि आजारी पडली. आणि आजारी पडल्याच्या नंतर गरुडाने खूप सेवा केली आईची. परंतु बरेच दिवस आई आजारातून बाहेर निघत नाही. म्हणून त्याने विचार केला, आता किती दिवस आईच्या जवळ राहायचं, काम धंदा पण केला पाहिजे. म्हणून गरुड कोणाच्या घरी कामाला होता? कोणाच्या घरी कामाला होता गरुड? गरुड देवाच्या घरी कामाला होता. हा, लक्षात ठेवा. देवाचं वाहन गरुड आहे, विष्णूचं वाहन गरुड आहे. आणि विष्णूचं वाहन गरुड असल्या कारणाने ज्या दिवस गरुड दांडी मारायचा, देवाला त्याची कामं करता येत नव्हती. कारण की सारथी चांगला पाहिजे. सारथी चांगला असेल की व्यवस्थित सगळं कार्य होतं, नाही का?
म्हणून जीवनामध्ये आपल्या सारथी चांगला ठेवायचा आहे. विठ्ठला विठ्ठला अर्जुनाच्या मनामध्ये शंका नव्हती. अर्जुन निशांत होता. याला कारण अर्जुनाचा सारथी चांगला होता. अर्जुनाला माहिती होतं, कोणत्याही प्रकारची चिंता नव्हती अर्जुनाला. अरे एवढं मोठं युद्ध पातळीवरती युद्ध चालू आहे. बरं आम्ही 5च जण आहोत, समोर 100 जण आहेत. बरं 100 नाहीये, त्यांच्या बरोबर सैन्य एवढं मोठं आहे. सगळं असून सुद्धा निर्भीडपणे अर्जुन जगत होता. का? कारण की अर्जुनाला माहित होतं माझा सारथी कोण आहे. माझा सारथी साधा नाहीये. माझा सारथी भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहे. आणि जीवनामध्ये सारथी जर चांगला असेल ना, मनुष्य यशस्वी होतो. विठ्ठला विठ्ठला अर्जुनाचे रती होय हा सारथी, बक्षी पोहे प्रीती सुदाम्याचे, बक्षी पोहे प्रीती सुदाम्याचे. अर्जुनाच्या रती होय हा सारथी, बक्षी पोहे प्रीती सुदाम्याचे, पोहे प्रीती सुदाम्याचे. अर्जुनाचे रथी हा भगवान होय हा सारथी. हा सारथी होता. भगवंताने अर्जुनाच्या घरचं रथाचं सारथ्व केलंय, सारथीपणा केलाय. ड्रायव्हर होता. ड्रायव्हर, सारथी म्हणजे कोण? ड्रायव्हर. म्हणून ड्रायव्हर चांगला असला की माणूस व्यवस्थित पोचतो. म्हणून ड्रायव्हर चांगला पाहिजे. परमात्मा हा ड्रायव्हर आहे आणि त्याच्या हातामध्ये आपला संसाराचा रथ द्यायचा आहे. आपण काय झालंय माहितीये का, आपली गाडी आपणच चालवतोय. आता मला चालवता येत नाही म्हणून बरं आहे. आपली गाडी आपणच चालवतोय आणि आपली गाडी आपणच चालवतो. त्याच्यामुळे तो गाडी चालवणारा असतो ना, त्याला खूप मोठं टेन्शन असतं. दोन्ही मिरर मध्ये आरशामध्ये बघावं लागतं, पाठून कोणी येतं का, बाजूने कोणी जातं का, समोर कोण आहे का, पाठीमागं नजर ठेवावी लागते, क्लच वरती पाय ठेवावं लागतं, ब्रेक वरती पाय ठेवावं लागतं, हातामध्ये ते काय बोलतात त्याला, स्टेअरिंग धरावे लागते. हो, एवढं सगळं करावं लागतं. बरं, आणि एवढं त्याला तंतोतंत लक्ष ठेव, कोणाशी बोलत नाही, काय नाही. तो गाडी चालवण्यामध्ये एवढा मग्न असतो, आजूबाजूला हलू नये, चालू नये, सैरा वैरा काही बोलू नये. बघा किती तो एकदम एकनिष्ठ असतो गाडी चालवण्यामध्ये. त्याला काही चिंताच नाही, कोणी बोलायचं नाही, काय नाही, त्याचं तो काम करत असतो. पण गाडी चालवणाऱ्याच्या बाजूला जे बसलेले असतात ना, म्हणजे ते पाठीमागचे सीटवाले बोला किंवा ते बाजूवाले, मग गाडी चालवणारा एकटं त्याचं तो काम करतो. पण यो मग कोणाला तरी फोन करत बसतो, इंस्टावरच्या रील बघत बसतो. बरं, तो गाडीमध्ये सगळी एकत्रच आहेत ना, पण एक गाडी चालवताना चिंतेमध्ये आहे आणि एक निर्धास्त आहे. याला कारण गाडी चालवणारा वेगळा आहे आणि तो चिंतेमध्ये नाही. याला कारण त्याला माहिती आहे माझी गाडी चालवणारा दुसरा आहे. चाले हे शरीर कोणाची आसक्ते, चाले हे शरीर कोणाची आसक्ते, चाले हे शरीर कोणाची चाले हे शरीर कोणाचे आसक्ते. कोण बोलवितो, कोण बोलवितो, हरिविने देखवी ऐकवी एक नारायण, देखवी ऐकवी एक नारायण. मग ड्रायव्हर जेवढा गुंतलेला असतो तेवढा त्याच्या बाजूला बसलेली गुंतलेली नसतात. कारण की ड्रायव्हरला माहिती असते यांना वेळेवरती नीट पोहोचवलं पाहिजे, गाडी चालवताना खरचटली नाही पाहिजे, कोणाला ठोकलं नाही पाहिजे, व्यवस्थित गाडी चालवावी लागेल. ते कोणाला माहिती असतं, जो ड्रायव्हर असतो त्याला. पण ड्रायव्हरच्या बाजूला बसलेली सगळी जण असतात ना, मग ती एकदम बिनधास्त असतात. मग कोणी, मग आता मी तसंच करतो, गाडी चालवायला दुसरा असतो, त्याच्यामुळं मी व्हॉट्सअप बघत बसतो, फेसबुक बघत बसतो, इंस्टाग्राम बघत बसतो, कोणाला फोन करत बसतो. कारण की मला माहिती आहे ना माझी चिंता त्या ड्रायव्हरला आहे. तसा अर्जुन बिनधास्त होता. याला कारण अर्जुनाला माहिती होतं माझी चिंता भगवंताला पडलेली आहे. तसं आपण सुद्धा जीवन जगत असताना हा संसार रूपी रथ आहे आणि या संसार रूपी रथाचा सारत्व आपण भगवंताला जर दिलं तर आपल्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारची चिंता राहणार नाही. आपण चिंतेमध्ये आहोत याला कारण आपला रथ आपणच आखतोय. आपल्याला चिंता आहे याला कारण आपल्याला भगवंतावरती भरोसा नाहीये. ड्रायव्हर वरती भरोसा पाहिजे. हो, भरोसा पाहिजे, मग तो बरोबर नेतो. माझा तसा भरोसा नसतो. म्हणजे तुझ्यावरती नाही सांगत मी.
ड्रायव्हर वरती भीती वाटते, कारण की चालवायला अजून हातामध्ये गाडी घेतली नाही, त्याच्यामुळे ते गाडी चालवताना असं वाटलं तो ठोकतो का काय. पण भरोसा पाहिजे. अर्जुनाला भरोसा होता, कारण की माझं रथ हा भगवंताच्या हातामध्ये आहे आणि भगवंत जिथं आहे, जिथं सत्य आहे त्याचा जय आहे. सत्यमेव जयते. आपण इथं होतो, भगवंताचा वाहन कोण होता? गरुड होता. बर. आजारी आई पडलेली आहे आणि आई आजारी पडल्याच्या कारणास्तव गरुड कामाला जायचा. आणि आपलीकडे अशी पद्धत आहे की आजारी पडल्याच्या नंतर आपण त्याला जर पाहायला गेलो, भेटायला गेलो, तर त्याला नारळ पाणी म्हणा, संत्री म्हणा, मोसंबी म्हणा किंवा सफरचंद बिस्किटचे पुढे आपण घेऊन जातो. लोक एवढे दृष्ट आहेत, माणसं जगामध्ये, समाज एवढा दृष्ट आहे, जिवंत असताना त्याला चहा पण पाजत नाही, पण हॉस्पिटलमध्ये तेव्हा तो काही खात नाही, पित नाही, तेव्हा खायला घेऊन जातात. आता तो कोण खाणार? त्याची घरची. तो खात नाही तेव्हा त्याला ते सलई टाकलेले असते, ते काय बोलतात त्याला, नली टाकलेली असते, सलाईन लावलेली असते, तेव्हा त्याला काही खाता येत नाही, त्याला बोलता येत नाही, तेव्हा त्याला लोक मग तुला शिरा आणू, मग तुला हे आणू, मग तुला, अरे बाबा खायचं होतं तेव्हा तुला त्याला विचारलं नाही बाबांनो. जगाची रीत अशीच आहे. जग आपल्याला सुखामध्ये नाही तर दुःखामध्ये. महाराज म्हणतात असं आहे, महाराज अशी अवस्था आहे, सगळी जण मग यायची पाहुणी म्हणून, आणि पाहुणे म्हणून यायची तर काय करायचे, कोणीतरी काय ना काय घेऊन यायचं. आणि मग संध्याकाळच्या वेळेला तो गरुड घरी आला की आईला विचारायचं, आई आज कोण पाहुणा आला होता? खाऊची पिशवी दिसली टेबलवरती की मग तो विचारायचा. मग आई सांगायची आज तुझी आत्या आलेली, आई सांगायची आज तुझा मामा आलेला. दररोज असं चालूच होतं. परंतु एक दिवस असा आला की गरुडाच्या आईला भेटण्याकरता काळ आला. काळ. आता काळ आल्याच्या नंतर किती जणांना हवा हवंसं वाटतो? मरण किती जणांना आवडतं? अगा मर बोल न साहती. अरे मर बोललेलं सुद्धा लोकांना आवडत नाही. मरण तर लांब राहिलं, माणसाला मरण आवडत नाही, पण मरण आल्याशिवाय राहत नाही. माझ्या बापांनो, मरण माणसाला आवडत नाही, मरण नको वाटतं, मरावं नाही वाटत, पण तो आल्याशिवाय राहत नाही. एक दिवशी येणार आहे. गरुडाची आई, आणि गरुडाच्या आईला नेण्याकरता मरण आलं. मरण काळ आला. आणि काळ आल्याच्या नंतर गरुडाची आई घाबरली. आता काळाला कोण घाबरत नाही बाबा? समजा तुम्हाला न्यायला काळ आला का तुम्ही शांत बसाल का? आपण सुद्धा का बनवून. काळ सगळ्यांना दिसत नाही, यम दोघांना दिसतो. एक ज्याला नेण्याकरता आलोय त्याला, आणि गावातल्या कुत्र्यांना. गावातली कुत्री जर जास्त रडायला लागली तर आपण लगेच चर्चा करतो, गावान कोण रे सिरियस आहे, असंच आहे ना. किंवा आपण बोलतो आता कोणता नंबर लागेल, कारण की गावामध्ये आलेला काळ हा कुत्र्यांना दिसतो, आणि काल ज्याला नेण्याकरता आलोय त्याला, ह्या दोघांनाच काळ दिसत असतो. गरुडाच्या आईला काल दिसत होता, यम दिसत होता, म्हणजे तो नेण्याकरता आलेला होता. आणि म्हणून गरुडाची आई यम आलेला पाहिल्याच्या नंतर घाबरली, थरथर थरथर थर कापायला लागली. आणि यम यायचा आणि जायचा. गरुड घरी आला आणि विचारला, आई काय झालं ग आई, एवढी टेन्शन मध्ये का दिसते, एवढी घाबरलेली का आहे, एवढी कापते का, काय झालं काय? गरुडाच्या आईने सांगितलं, यम नेण्याकरता आलोय. चल चल असा बोलतोय. यम नेण्याकरता, काळ नेण्याकरता आलाय, नेणार आहे. मग गरुडाने असा विचार केला, वाशिलकर अशा जागेवरती आईला घेऊन जायचं की ज्या जागेवरती काळ काय, काळाचा बाप सुद्धा येणार नाही. अशी जागा कुठे आहे सांगा बरं? कोरोनाच्या काळामध्ये जे घराच्या बाहेर निघले ना ती पहिले लोक मेली. हो असंच आहे ते. काही जण घाबरून बघा, पेटी पॅक जसं सील पॅक असतं ना तसं पेटी घरातून निघालीच नाही, पण त्यांना पहिला कोरोना झाला. कधी काल येईल सांगू शकत नाही, कसा येईल सांगू शकत नाही. तुम्ही किती लपण्याचा प्रयत्न केला काळापासून, तरी काल आल्याशिवाय खाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठला विठ्ठला हो देह जाईल जाईल यासी काळ बाखाईल, देह जाईल जाईल यासी
काळ बा खाईल. काळ खाणार आहे, एक दिवशी काळाची आपल्यावरती उडी पडणार आहे. काल एक दिवशी आपल्याला घेऊन जाणार आहे. गरुडाने असा विचार केला, गरुडाने, की आईला अशा ठिकाणी घेऊन जातो ज्या ठिकाणी काळ काय, काळाचं बाप सुद्धा येणार नाही. मग परिणाम असा झाला, गरुडाने अशी जागा निवडली की ज्या जागेवरती काल येणार नाही. 7 समुद्राच्या पलीकडं 5 पर्वत रांगाच्या वरती अशी एक गुफा होती की ज्या गुफामध्ये त्या ठिकाणी पशुपक्ष्यांचा वावर नाही, मनुष्याचा वावर नाही. आणि त्या जागेवरती गरुडाने आपल्या आईला उचलली आणि विचार केला की या गुफेमध्ये जर ठेवलं तर आता इथं काळ येणार नाही. उचलली, प्रवास केला. 11:30 वाजायला आले. मग प्रवास चालू आहे आणि जाऊन गरुड त्या गुफेवरती उतरला. गुफेमध्ये उतरणार तेवढ्यामध्ये तिथे यम हात जोडून उभा होता. यमाने सांगितलं, गरुडाने विचारलं, अरे हे यम दादा, इथं पण तू? यमाने उत्तर दिलं, ए गरुडा, अशी जागा नाही की ज्या ठिकाणी मी नाही. तो झोपताना पण आपल्याला घेऊन जातो, तो चालताना आपल्याला घेऊन जातो, तो सगळीकडे आपल्या बरोबर काल असतो. एखाद्या वेळेला आपली सगळी जण साथ सोडतील, सांगू माय बाप्पांनो, पण काळ कधी आपला साथ सोडत नाही. तुम्ही झोपलेले असाल ना तरी तुमच्या बाजूला काळ झोपलेला असतो. तुम्ही गाडीमध्ये फिरताना गाडीमध्ये तुमच्या बरोबर असतो. जिथं जाल तिथं तुमच्या बरोबर काळ असतो. म्हणून काही जण झोपेमध्ये मरतात. आपण बोलतो झोपेमध्येच गेला, काळ तिथं पण होता. काही जण पाय घसरून पडतात, काही जण बाथरूम मध्ये पडून मरतात, काही जण गाडीमध्ये ऍक्सिडेंट, म्हणजे कुठं नाही काळ. तुम्ही पवायला गेलो तिथं पण काल आहे. काही जण आनंद लुटण्याकरता फार्म हाऊस वरती जातात, तिथं पण लोक मरतात. म्हणजे काल कुठं नाही, काळ सगळीकडे आहे. काल येईल आणि एक दिवशी घेईल जाईल. का? कारण की हा देह कसा आहे याची स्थिती मांडत असताना महाराज अभंगाच्या 2ऱ्या चरणात सांगतात, नाशिवंत देह जाणार सकळ, 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 वा वा. नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ. गरुडाच्या आईला आणि गरुडाला उत्तर दिलं, हे काळाने, ए काळा, गरुडा, हा देह नाशिवंत, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. नाही का? अकल्प आयुष्य व्हावे तया
गरुडाला सांगितलं, अरे बाबा या काळापासून वाचवण्याचा किती जरी प्रयत्न केलंस ना आईला, अरे गरुडा हा देह नाशिवंत आहे, जाणार आहे. नाशिवंत देह, देह कसा आहे? नाशिवंत देह जाणार सकळ, हा देह नाशिवंत आहे बाबा. म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे, एक दिवशी मरायचं आपल्याला. सगळी जण मरणार आहे. एक दिवस कधी येईल, कोणत्या दिवशी मरावं लागेल, कसं मरावं लागेल, कोणत्या अवस्थेमध्ये मरावं लागेल याचा भरोसा नाही माय बापांनो, भरोसा नाही. पण मरणार आहोत की नाही बाबांनो? जसं या बचा आज 13वा आहे, तसं आपला एक दिवशी 13वा येणार आहे. ऐका, लक्षात घ्या. आतापर्यंत जी मेली ना, लक्षात घ्या, लक्षात घ्या. तुम्हाला सगळ्यांना माझी विनंती आहे, आतापर्यंत जी जी लोक मेली ना, त्यांचा नंबर लागला. आपण पण मरणाच्या रांगेमध्ये उभे आहोत. आपला पण एक दिवशी नंबर लागणार आहे. जसं रांगेमध्ये उभे राहतो बघा, दर्शनाला गेल्याच्या नंतर, देवधर्माला जाता का कधी तुम्ही? तीर्थयात्रेला गेल्याच्या नंतर रांगेमध्ये उभे राहतो आणि आपल्याला वाटतं कधी माझा नंबर लागेल, कधी माझा नंबर येईल, कधी दर्शन होईल. 1 तास झाला, 2 तास झालं, कधी दर्शन होईल असं वाटतं ना. तेव्हा जसा नंबर लागतो ना आपला, तसा आतापर्यंत जे गेली ना, त्यांचा नंबर लागला. आता आपला सुद्धा नंबर लागणार आहे. एक दिवशी आपण सुद्धा मरणार आहोत आणि आपला सुद्धा नंबर लागणार आहे. आणि आपला पण नंबर लागणार आहे. म्हणून महाराज म्हणतात, काय करा अभंगाच्या पहिल्या चरणात, क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणक्षणी हाची करावा विचार, क्षणक्षणी हाची करावा विचार, करावया पार भव सिंधू, करावया पार भव सिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ. करावया पार भव सिंधू, करावया पार नाशवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ. देह नाशिवंत आहे आणि एक दिवशी जाणार आहे. प्रत्येक जीव एक दिवशी मरणार आहे. पण महाराज म्हणतात, मरणाच्या अगोदर सावध व्हायचंय. मरणादी सावध व्हावे, आपुले स्वहित शोधून घ्यावे. माणूस मरणाच्या अगोदर सावध झाला पाहिजे. आणि सावध करण्याकरता साधू संतांचा अवतार आहे. साधू संत सावध झालेले आहेत आणि या जगाला सावध करण्याकरता साधू संतांचा अवतार आहे. हा जग भरकटतोय, संसारामध्ये गुंतलेला आहे, विषयामध्ये रमलेला आहे. आणि अशा या समाजाला, या जगाला सावध करण्याकरता उदाहरण सांगितलं. देह नाशिवंत आहे आणि नाशिवंत असल्या कारणाने मरणार आहोत. म्हणून क्षणोक्षणाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू, या भवसागरातून तरण्याचा विचार करावा. माणसाने बुडण्याचा विचार करावा की तरण्याचा विचार करावा? आपल्याला तरावं वाटतं की बुडावं वाटतं? प्रत्येकाला बुडावं वाटतं, बरोबर नाही? मग तरावं वाटतं. पोहता येत नसतं तरी तरावं वाटतं ना. आता आपण पण त्याच्यामध्येच अडकलेलो या भवसागरामध्ये. भवसागर नाही का, भवनाम सागर. या भवसागरामध्ये आपण काय केलेलं आहोत? आता आपली नाव गेलेली आहे नाही का. आता नाव पलीकडे न्यायची आहे, तरावं लागेल. या भवसागरातून पार व्हायचं आहे आणि तारणारा फक्त भगवंताचं नाम आहे. एक दिवशी असंच झालं.
उदाहरण तुमच्या माहितीचं आहे पण सांगतो. डॉक्टर, इंजिनियर, वकील सगळेजण फिरायला गेले. चला आपल्याला आता मतदान आहे, 2-3 दिवस सुट्ट्या पडल्यात. हा, ही मूर्ख माणसं का जी मतदानाच्या दिवशी हॉलिडे साजरी करतात ना, ती जगामध्ये सगळ्यात मूर्ख माणसं. हो, आपला हक्क आहे मतदान, याच्यावरती सगळं जग चालत असतं. आपण ज्याला निवडून देऊ त्याच्यावरती पुढच्या सुविधा, आपलं डेव्हलपमेंट ती त्याच्यावरती अवलंबून आहे. पण ही जास्त शिकलेली लोक जरा जास्त मूर्ख असतात. असा जगाचा नियम आहे, मला माहित नाही. सगळी इंजिनियर, वकील, डॉक्टर सगळी एकत्र आली आणि त्यांनी विचार केला आता बरेच 2-3 दिवस आपल्याला सुट्टी आहे, आपण आता फिरायला जाऊ. गेले अलिबागला सुट्टी करण्याकरता. अलिबागला गेले आणि अलिबागला गेल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं आता आपण काय करू माहितीये का, हे पाण्यातले खेळ असतात नाही का, ते खेळायला जाऊ. पॅराडायव्हिंग, अजून ते काय असतात भरपूर असे नाही का, स्कुबा डायव्हिंग वगैरे, बनाना, ते सगळं त्याने विचार केला जाऊ. होडीमध्ये बसले आणि त्या होडीवाल्याने जरा आतमध्ये होडी नेली आणि आतमध्ये होडी नेल्याच्या नंतर त्यांची अशी चर्चा चाललेली आहे. हरिबुवा कितवी शिकले, सुनील बुवा कितवी शिकले, तुमचं शिक्षण काय, तुम्ही काय करता, आबाई किती, विनीत महाराज किती, नयन, असं सगळं त्यांची चर्चा चालली. एक सांगत होता मी वकील आहे, एक सांगत होता मी इंजिनियर आहे, एक सांगत होता मी असं डॉक्टर आहे, हो असं, एक सांगत होता मी अभियंता आहे. म्हणजे असं प्रत्येकाची चर्चा चाललेली होती. करता करता त्यांनी सहज विचारलं, का हो नावाडी, तुमचं किती एज्युकेशन, शिक्षण किती, शिक्षण, त्याला एज्युकेशन बोलल्यावर समजलं नाही. तुम्ही किती शिकलाय? त्यांनी सांगितलं मी अजिबात शिकलो नाही. शिकलो नाही, आणि शिकलो असतो तर तुमच्यासारखा असतो. शिकलो नाही म्हणून नावाडी आहे. बर, असं बोललं तर या जेवढी जण होती तेवढे त्याची फजिती करायला सुरुवात केली. अरे आयुष्य फुकट गेलं रे बाबा, फुकट गेलं. एवढा चांगला नरदेह भेटून तू शिकला नाही, डॉक्टर नाही झाला, वकील नाही झाला, इंजिनियर नाही झाला, आयुष्य फुकट गेलं रे, फुकट गेलं. आता नावाडी जरा हुशार होता म्हणून आपण जगाला मूर्ख समजू नये. विठ्ठला नावाडी हुशार होता आणि नावाडी हुशार असल्या कारणाने नावाड्याने सांगितलं ठीक आहे, शिकलेले सगळे जण, कोणी डॉक्टर आहे, कोणी वकील आहे, कोणी इंजिनियर आहे, कोणी फार्मासिस्ट आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला अवगत आहेत. बर, आता सांगा, मी अन्नाडी आहे, मी शिकलेलो नाहीये, परंतु तुम्हाला एक प्रश्न विचारतो, याच्यामध्ये पवता कोणाकोणाला येतं? डॉक्टरला विचारलं, डॉक्टर पवता येतं का? डॉक्टरने सांगितलं अजूनपर्यंत स्विमिंग पूल कसा असतो माहिती नाही, पवायला गेलोच नाही. बरं, म्हणजे पवता कोणाला येतं माहिती का? ज्या खेड्यापाड्यामध्ये राहतात त्यांना. हो, चांगल्या प्रकारे, ज्यांना तला, ज्यांना खारी, ज्यांना काय बोलतात त्याला, नाही ओल नाही बोलतात त्याला, आपलं खान बिन असते ना ज्यांच्या गावामध्ये, त्यांना. ते लहान होतो ना, आम्ही लहान होतो तेव्हा काय असायचं माहिती का, पवाचे जाम हाऊस हो, घरामध्ये न सांगता गपचूप पळायचो. हो, पहिले ती मजा होती हो, नाही का. मग ते पळालो की तिकडं पवायला गेलो की आपल्यापेक्षा जी मोठी असायची ना ती आम्हाला बुचकलाची. कशा करता सांगा, याने डबल पवायला येऊ नये म्हणून ती बुचकलाची. हा, मग तो नाकासोडामध्ये जरा पाणी गेला पाहिजे, असं आहे. मग काय झालं माहितीये का, वकिलाला विचारलं, ओ वकील, हायकोर्टचे वकील आहात, पवता येतं का तुम्हाला? त्यांनी सांगितलं नाही, अजून पवता येत नाही. इंजिनियर, भरपूर बिल्डिंगी बांधल्या तुम्ही, पवता येतं का? सगळ्यांनी उत्तर दिलं नाही. मगाशी ही सगळी शिकलेली मंडळी त्या अन्नाड्याला मूर्खपणामध्ये काढत होती. आता त्या अन्नाड्याने सांगितलं, अरे डॉक्टर, अरे वकील, अरे इंजिनियर, तुम्हाला पवता येत नाही म्हणजे आज तुमचं आयुष्य फुकट गेला, कारण की या होडीला छिद्र पडलेलं आहे आणि आता ही होडी बुडणार आहे आणि या जगामध्ये फक्त आता तिघांमध्ये मलाच पवता येतं. आता मी तरणार, तुम्ही बुडणार. शिक्षणाचा फायदा नाहीये. शिक्षण फक्त आपल्याला पोट भरू शकतं. तुमच्याकडे चांगली वकिली असेल, चांगलं इंजिनियर म्हणजे तुमच्याकडे एखादं पद असेल,
ती फक्त आपलं पोट भरण्याची विद्या आहे, पण आपलं मन भरलं पाहिजे, मन शांत झालं पाहिजे. याच्याकरता एक साधन म्हणजे परमार्थाचं आहे. आणि परमार्थ जीवनामध्ये घडला, भक्ती घडली की माणूस समाधानी होतो. अन्यथा जीवनामध्ये चिंताच आहे, चिंतन नाहीये. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल 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 सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, 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 सर्व सुखल्यालो सर्व अलंकार, सर्व सुखल्यालो सर्व अलंकार, आनंद निर्भर डोलाचा, आनंद निर्भर डुलत सो सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार. सुख परमार्थामध्ये. हा जगामध्ये हा सुखी कोण आहे? जगी सर्व सुखी असा कोणी आहे, विचारी मना तुझी शोधोनी पाहे. रामदास स्वामी गोड सांगतात, या जगामध्ये सुखी कोणी नाही हो. बरं, जगामध्ये सुखी कोण आहे असा प्रश्न केल्याच्या नंतर कोणी सुखी नाही का? आहेत ना. जी परमार्थ करतात, जी भक्ती करतात, ती जगामध्ये उपासना करणारी माणसं, ज्याच्या मुखामध्ये नाम आहे, त्यांचे एवढं सुख नाही. म्हणून तुकोबाराय सांगतायत, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुल्लत सो. परिणाम, आमच्या जीवनामध्ये सुखाची प्राप्ती झाली. याला कारण आम्ही सुखाची साधना केली, सुखाचा व्यवहार केला. काय केलं? महाराज म्हणतात, सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. आम्ही सदा भगवंताचं नामस्मरण ही साधना केली. आम्ही भगवंताच्या नामस्मरणावरती आडूड झालो, आमच्या जीवनामध्ये त्याचा स्वीकार केला आणि म्हणून आमचं जीवन सुखरूप झालं. जगाला सुख प्राप्त करायचं असेल तर जगाने सुद्धा ते केलं पाहिजे. म्हणून महाराज म्हणतात, नाशिवंत देह आहे, जाणार आहे, पण तो जाण्याच्या अगोदर काय करावं? क्षणोक्षणाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू. या भवसागरातून तरण्याचा माणसाने विचार केला पाहिजे. आणि तो विचार म्हणजे भगवंताची भक्ती, भगवंताचं नामस्मरण. म्हणून सर्वांनी एकदा हाताने टाळी आणि मुखाने नामस्मरण. विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, जय विठोबा रखुमाये, हरि जय हरि जय हरि जय मना हरि जय विठोबा रखुमाये, हरि जय जय विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, जय विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये.
विठोबार कुमार बोला दुसरा प्रमाण संत समागमे धरोनी आवडी संत समागमे धरावी आवडी हलो विठ्ठल कुंडली विठ्ठल विठ्ठल महाराज देह नाशिवंत आहे, एक दिवशी जाणार आहे. आपण प्रत्येक जण मरणार आहोत. एक दिवशी या देहाची माती होणार आहे. हे प्रत्येकाने लक्षात ठेवायचं आहे. माती होणार आहोत, हे मरणार आहोत. आणि म्हणून महाराजांनी चांगला विचार केला पाहिजे. म्हणून क्षणोक्षण हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू, या भवसागरातून तरण्याचा विचार करावा. आपण प्रत्येक जण मरणार आहोत. देह नाशिवंत आहे आणि नाशिवंत देह असल्या कारणाने माणसाने चांगला विचार करावा, चांगलं ग्रहण करावं, चांगल्याचा स्वीकार करावा, चांगलं जीवनामध्ये उतरावं, आचरण चांगलं करावं आणि परिणाम चांगलं मरावं. माणूस चांगला कधी मरतो? मरण प्रत्येकाला आहे ना. मरण प्रत्येकाचं आहे, प्रत्येक मरणार आहे. एक दिवशी प्रत्येकाला मरायचं आहे. पण महाराज म्हणतात
मरण साधायचंय. साधला हा पर्व काळ. मरण आपल्याला साधता आलं पाहिजे. आमचे गुरुनाम गुरु सद्गुरु सावळाराम बाबा म्हणायचे, ह्या काळाने कधी यावं आणि कधी काळाने मला घेऊन जायचं. कधी यावं आणि कधी मला घेऊन जावं. म्हटलं का? कारण की माझी वलकटी मी बांधलेली आहे. माझं मरण मी साधलेलं आहे. मरायच्या अगोदर मी मेलेलो आहे आणि आता फक्त परमार्था करता जगतोय. ही अवस्था आपल्या जीवनामध्ये आली पाहिजे. आपण एक दिवशी मरणार आहोत. आपलं मरण आपल्याला डोळ्यामध्ये पाहायचे. जशी लोक मरतात, मेल्याच्या नंतर सर्वस्वाची जरी प्राप्ती असली, किती अब्जोपतीचा जरी मालक असला, करोडो रुपये जरी अकाउंटला असले, दागिन्यांनी जरी मडलेलं असलं, तरी आपण डोळ्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे. आपण पाहतो ते, पण विचार करत नाही. आपण सगळं पाहतोय की हे मेल्याच्या नंतर हे सर्व सोडून जायचंय. असं काही आहे का डोंबिवली वेस्टला? आमचे पलीकडं तसं नाही, म्हणजे ईस्टला तसं नाही, वेस्टचं मला माहिती नाही. असं काही आहे का? माणूस मेला की त्याच्या बरोबर त्याची प्रॉपर्टी त्याला बरोबर दिली जाते. इकडं आहे का तसं? हा, नाही ना. भरपूर दागिने घातलेले असतात मरायच्या अगोदर आणि मेल्याच्या नंतर ती मेली डोकरी म्हणून त्यांच्या बरोबर, आजीच्या बरोबर त्यांचे दागिने पडवतात. असं आहे का तुमच्याकडे? तुमच्याकडं ना आमच्याकडे सगळीकडे सारखंच आहे. म्हणजे जे बरोबर घेऊन जाता येत नाही ते कमवण्याकरता आपला प्रयत्न चाललेला आहे. पण जे बरोबर घेऊन जायचंय तो परमार्थ, आपण केलेली भक्ती, आपण केलेली साधना, आपण केलेली आईवडिलांची सेवा, ह्या गोष्टी, आपले चांगले कर्म आपल्या बरोबर येतात. दुसरं काही बरोबर येत नाही. गोत घरे टाकून सारी, गोत घरे टाकून सारी, गोत शेवटी गावाचे बाहेरी, शेवटी गावाचे बाहेरी, शरीरात होय माते, शरीरात होय माती. हो, चांगल्या बंगल्यामध्ये राहतोय रे, पण मेल्याच्या नंतर तुझ्या बंगला कामाला येणार नाही. मेल्याच्या नंतर तुझ्या कमवलेली प्रॉपर्टी तुला नाही घेऊन जाता येणार बरोबर. अकाउंटला जेवढा बॅलन्स असेल, लोकांना दाखवला नसेल, घरच्यांना दाखवला नसेल, मेल्यानंतर आपोआप त्यांच्या नावावरती होणारच आहे. चिंताच करू नको, काही बरोबर येणार नाही. 1-1 रुपया माणूस कमवतो, स्वतःच्या पोटाकरता खात नाही, उपाशी राहतो आणि 1-1 रुपया जोडून ठेवतो. पण मेल्याच्या नंतर सगळं इथंच राहणार आहे. नाही कुणाचे कुणी तुझे नवे रे कोणी, नाही कुणाचे कुणी तुझे नवे कोणी, नाही कुणाचे कुणी तुझे नवे रे कोणी, नाही कुणाचे कुणी तुझे नवे कोणी. अंती जाशील एकल्या प्राण्या माझे माझे मनोनी, अंती जाशील एकल्या प्राण्या माझे माझे मनोनी, अंती जाशील एकल प्राण्या माझे माझे म्हणूनी, अंती जाशील एकल प्राण्या माझे माझे म्हणूनी. बहीण कुणाची भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोय रे, बहीण कुणाची भाव कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोय रे. बहीण कुणाची भाऊ कुणाचा, बहीण कुणाची भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोय रे, बहीण कुणाची भाव कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोय रे. मागे सर्व राहिले तुटतील धागे दोरे, मेले मागे सर्व राहिले तुटतील धागे दोरे.
माझे म्हणून अंती जाचे कलप्रण्या माझे माझे म्हणून माझे माझे म्हणून प्राण्या हे जीवा जगाला सांगतायत साधू संतांनी आपल्याला चांगल्या प्रकारे उत्तम प्रकारे मार्गदर्शक केलेलं आहे. ज्याच्यामध्ये अडकलेला आहे ना हा संसार आहे. घरदार पैसा मुलं नातेवाईक सगळे हा त्यांच्यामध्ये राहायचं त्यांचा स्वीकार करायचा तेवढ्या पुरतं ते माझे म्हणायचे आहेत. हो आपल्याला दिलंय म्हणून आपले म्हणायचे ते आपले नाही आहेत. आपले आहेत का? हो आपलं घर असतं तर मेल्याच्या नंतर आपल्याला बरोबर दिलं असतं त्यांनी बांधून. फक्त ते शेदोरी देतात. शेदोरी पिवली भात देतात का तुमच्याकडे? आषाढ असतो बघा तो पिवला पिवला भात. आता भेटायला मुश्किल झालंय. त्या डोकऱ्या पण मरत चालल्या बनवणाऱ्या. ती बनवणाऱ्या बाया ठरलेल्या असतात महिला मंडळ. दुसरं कोणी येत नाही. आता आम्हाला प्रश्न पडलाय आम्ही मेलो आम्हाला शिदोरी कोण द्यायचा? आता नाही त्या आता मोजक्याच राहिलं ना. म्हाताऱ्या मरत चालल्या नवीन उतरत नाही. त्यांना वाटतं आम्ही जर शिदोरी बनवली तर आम्ही पण मरू. अरे मरणारच आहे बाबा तो एक दिवशी. हो मरणारच आहे. पण लोकांना खायला घालून नाही मरणार लवकर. शिदोरी देतो का ते पिवले आषाढ भात तो पिवला इथं होतो. काही नेता येत नाही. मेल्याच्या नंतर किती प्रॉपर्टी आहे किती पैसा आहे किती संपत्ती आहे किती अकाउंटला बॅलन्स आहे किती लोक मानतात काही नाही. मेलो ना की सगळं काढतात. स्मशानभूमीमध्ये जाईपर्यंत दागिने आपल्या बरोबर आहेत. हो स्मशानभूमीपर्यंत. एक दिवशी आमच्या गावामध्ये असंच घडलं नाही का. वेल झालाय पण प्रसंग तुम्हाला सांगतो. आपलं काहीच नाही इथलं सांगत नाही आमच्या इकडचं सांगतो. एक म्हातारी मेली आणि म्हातारी मेल्याच्या नंतर पूर्वीच्या म्हाताऱ्यांच्या दागिने जरा जुने स्टाईल मधले होते नाही का. आता नवीन वेगवेगळं आलं. हो आताचा परिचय आता वेगळा आहे. आता काय मंगळसूत्र घालत नाही हा भाग लांबचा झाला. पूर्वीचा काल होता. पूर्वीच्या काळामध्ये आणि दागिने वेगवेगळे असायचे आणि जुना सोना होता. त्याच्यामुळे ती म्हातारी मेली आणि मेल्यानंतर सगळे दागिने घालतात का. मेल्याच्या नंतर मस्त धजेवरती ठेवतात दागिने घालतात. मेल्यानंतर ती मेली तिला भरपूर दागिने होते. तिचे दागिने घातले हातामध्ये बांगड्या बिंगड्या सगळं व्यवस्थित. आणि ते मेल्याच्या नंतर दागिने काढणारा माणूस ठरलेला असतो. सगळी जण नाही जात तिथे काढायला. तो गावामध्ये एक माणूस ठरलेला असतो घरातला किंवा गावातला. तो सगळे दागिने एक जण गेला अबाई स्मशानभूमीवरती आणि दागिने काढायला लागला. हार काढले बांगड्या काढल्या नाकातली काढली सगळं काढलं. आता तिच्या कानामध्ये फक्त वाल्या राहिल्या होत्या. वाल्या पूर्वीच्या वाल्या असायच्या बघा डोकऱ्यांच्या जुन्या त्या वाल्या. आता मॅचिंग सकाळच्या वेगळ्या मैता बाई काय 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 करतं आता बघा ना. हो आता सगळीकडे मॅचिंग नाही का. चाऊलदाला वेगळी साडी हल्दीला वेगळी साडी. आता फक्त 13व्याला मॅचिंग घालायच्या बाकी राहिल्यात बाईला. हो सगळीकडे मॅचिंग. हो काय नवल आहे बाबा सांगू शकत नाही. फिरायला जायचं असेल तर मॅचिंग इकडं जायचं सगळं तसं मॅचिंग आता असतं. आता पहिले मॅचिंग नव्हतं. एकदा घातलं की शेवटपर्यंत तेच. मग काय झालं वाली जुनी होती त्याच्यामुळे ती जन्माला आल्यापासून मरेपर्यंत लग्नापासून तिच्या बरोबर होती. त्या सोन्याला वाटत होतं त्या वालीला मरता तिच्या बरोबर जावं. एवढ्या वर्ष आयुष्य काढल्या बरोबर आता मेल्याच्या नंतर तिच्या बरोबर जावं असं वाटत होतं. परंतु घरची माणसं ठेवतात का. सगळं काढतील तुमच्याकडे. आऊस जरासं काय ठेवणार नाही सोन्याचं. जे कमवण्याकरता रात्रंदिवस प्रयत्न केले नाही काहीच बरोबर येणार नाही. पहिल्या माणसाने प्रयत्न केले त्याच्या कानातून त्याला वाली काढता आली नाही. दुसरा गेला दुसऱ्याने 15 मिनिटं खाली त्याला वाली काढता आली नाही. अर्धा तास उशीर झाला माहीत जालण्याकरता. पाणी देऊन झाले सगळं झालं अर्धा तास. कारण की ते वाली निघत नव्हती. त्या सोन्याला वाटत होतं मरताना बरोबर जावं डोकरीच्या. पण तिसरा जरा हुशार होता. तिसरा जवळ गेला आणि तिसऱ्याने कानामध्ये जाऊन सांगितलं पहिल्याच्या अशी पण मेले बोलतं निघत नाही बोलतं अशी जेच का बोलतं मरू दे बोलतं पाठवू दे कान. सांगायचं तात्पर्य एक आहे की आपण कितीही जरी प्रयत्न केला पैसा कमवण्याचा संपत्ती कमवण्याचा की मेल्याच्या नंतर शेवटी माती होणार आहे. आपल्याला बरोबर घेऊन काहीच जाता येणार नाही. आपल्याला काय बरोबर न्यायचंय आपण केलेले कर्म बरोबर न्यायचे. आपल्याला आपण केलेली भक्ती बरोबर न्यायची आहे. म्हणून महाराज म्हणतात ती भक्ती घडण्याकरता काय करा संत समागमे धरोनी आवडी करावी तातडी परमार्थाची तातडी. परमार्थ करावा कर्म चांगले करावे. कारण की आपण कसे कर्म केल्यात याच्यावरची पुढचा प्रवास असतो.
आतापर्यंत कसे जगलेले आहोत, कसे कर्म केलेले आहेत, या सगळ्यांचा परिपाक म्हणजे आपला पुढचा प्रवास आहे. चांगले कर्म केले असतील तर स्वर्गाची प्राप्ती, कर्म चुकलेले असतील तर नरकाच्या यातना आहेत. म्हणून माणसाने मी सांगत असतो, नेहमी सांगत असतो, दररोज सांगत असतो, एखाद्या वेळेला आपण आपल्या आई वडिलांना घाबरलो नाही तरी चालेल. का सांगू? आई वडिलांना का घाबरू नये? कारण की आई वडील आपल्या मुलाकडून काही चुकी झाली की मुलाला माफ करतात. जाऊ दे ना, माझा पोरगा चुकला असेल त्याला माफ करतात. म्हणून आई वडिलांना नका घाबरू, देवाला पण नका घाबरू. कारण की देव सुद्धा भक्ताला माफ करतो. जो मज होय अनन्य शरण, तयाचे निवारे मी जन्म मरण, या लागे शरणांगता शरण्य मीची येको. कोणीतरी देवाला अनन्य भावाने शरण गेला, मग तो पापी जरी असला तरी पण देव त्याचा निवारण करते. अनेक जणांचं उद्धार देवाने केलेलं आहे. म्हणून देवाला घाबरू नका, आई वडिलांना घाबरू नका. या जगामध्ये घाबरायचंच असेल तर आपल्या कर्मांना घाबरा. कर्मांना नका घाबरू, देवाला नका घाबरू, आई बापाला. घाबरायचंच असेल तर आपल्या कर्मांना घाबरा. कर्मा इज बिलीव, कर्मावरती विश्वास ठेवा. कारण की कर्मच आपली पुढची गती ठरवत असतात. म्हणून कर्मे राम वनवासा गेला, कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे रावण क्षय पावला, वियोग घडला सीता देवी. कर्म एवढे बलवंत आहेत की कर्माने प्रभू रामचंद्रांना वनवास भोगावा लागला. कर्म एवढेच बलवंत आहेत की स्वतःचा मुलगा जगाचा बाप देव होता, पण मरताना पाणी पाजता आलं नाही स्वतःच्या बापाला. हे कर्माची स्थिती आहे. श्रावण बाल मारला गेला होता. म्हणजे कर्म एवढे आहेत की जसे कर्म करतोय तसे कर्म भोगावे लागत असतात. म्हणून चांगले कर्म करा आणि चांगले कर्म घडण्याकरता संगत कोणाची करा. महाराज म्हणतात, संत समागमे धरावे आवडी, करावे तातडी परमार्थी, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य का तो काळ सावधान. ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज, महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. माणूस हा कर्मप्रधान जीव आहे आणि जसे कर्म करतोय तसे कर्माची फलंही भोगावी लागत असतात. म्हणून चांगले कर्म घडण्याकरता चांगल्यांचा सहवास घडावा लागतो ना. चांगल्यांच्या संगतीमध्ये बसलो की माणूस चांगलं करतो. चांगल्यांच्या संगतीमध्ये बसल्याच्या नंतर त्याच्यावरती चांगले परिणाम होतात. म्हणून आपल्यावरती चांगले परिणाम होण्याकरता संतांच्या संगतीमध्ये बसा, वैष्णवांच्या संगतीमध्ये बसा, कीर्तनाला जा, बैठकीला जा, स्वाध्यायाला जा. तुम्हाला जो परमार्थ आवडत असेल तसं करा. मी सांगत नाही की हेच करा, आपल्याला जो आवडत असेल तो परमार्थ करा. परमार्थ करा म्हणून महाराज सांगतायत, संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थी. परमार्थाची तातडी करा, परमार्थाची त्वरा करा. परमार्थ करण्याकरता माणसाने फटाफट विचार केला पाहिजे परमार्थ घडण्याकरता. का? कारण की एक दिवशी मरणार आहे आणि मरण्याच्या अगोदर जीवनाची सार्थकता. मेल्यानंतर नाही करता येत. मेल्याच्या नंतर परमार्थ नाही. मेल्याच्या नंतर तुम्ही जेव्हा मराल ना, तेव्हा मेल्याच्या नंतर जेव्हा तुम्ही नरकाच्या यातना जेव्हा भोगत असाल ना, तेव्हा तुम्हाला वाटेल की देवाने एवढा चांगला देह देऊन सुद्धा आम्हाला भक्ती करता आली नाही, आम्हाला तीर्थयात्रा करता आली नाही, आम्हाला आई वडिलांची सेवा करता आली नाही, आता नरकाच्या यातना भोगायला लागतात. असं आपल्याला कधी वाटेल मेल्याच्या नंतर. म्हणून मराच्या अगोदर सावध व्हायचंय. असा अभंगाचा मतितार्थ आहे. जाता जाता 3 गोष्टी सांगतो आणि आपली सेवा संपवतो. आपली सेवा संपलेली आहे. 3 गोष्टी सांगतो आणि आपली सेवा संपवतो. नंबर 1, माणसाने मरणाला कधी विसरायचं नाही. नंबर 2, माणसाने देवाला कधी विसरायचं नाही. आणि नंबर 3, माणसाने कधी आई वडिलांना विसरायचं नाही. संपलं आपलं कीर्तन आता. 3 गोष्टी माणसाने कधी नाही विसरायच्या. लक्षात घ्या, हे मर्म आहे जीवनाचं. हे कळालं पाहिजे आपल्याला. 1, आपण आपल्या मरणाला विसरलो नाही पाहिजे. मरणाला होते लक्षात ठेवायचं आहे. आज उद्या परवा मी सुरुवातीला सांगितलं, जशी आपली यामधून गेले ना, तसं आपण पण एक दिवशी जाणार आहोत. मरणार आहोत आपण पण. आपले पण बॅनर लागणार आहे, आपला पण 13वा होणार आहे, आपली पण पुण्यतिथी होणार आहे. पण त्या मराच्या अगोदर माणूस सावध झाला पाहिजे. मरण माणसाने लक्षात ठेवलं पाहिजे. आणि ज्याने मरण लक्षात ठेवलं त्याचे कर्म चांगले आहेत. मरणार आहोत हे कळल्याच्या नंतर माणूस चांगला जगतो. परीक्षिती राजाला कळालं मी मरणार आहे. 7च दिवस राहिले जीवनामध्ये. 7 दिवसामध्ये मरणार हे कळालं.
परीक्षित राजाने 7 दिवसामध्ये जीवनाचं कल्याण केलं. खटवांग राजाकडे 1 तास शिल्लक होता. 1 तास उरला खटवांग राजाची भाग्यदशा कैसी प्राप्त. 1 तास राहिलेला होता. खटवांग राजाने 1 तासामध्ये जीवनाचं सार्थक केलं. मरण समोर ठेवलं. तसं आपण पण समजायचं, आता बसलेलो आपण प्रत्येक जण, आपण पण येत्या 7 दिवसामध्ये मरणार आहोत. 7च दिवसामध्ये मरणार. 8वा दिवस येणारच नाही. बघा तुम्ही, चॅलेंज द्या, तुम्हाला चॅलेंज सगळ्यांना. 7 दिवसामध्ये आपण प्रत्येक जण मरणार. 7 दिवसामध्ये. नाही लक्ष, तुम्हाला भरोसा माझ्यावरती? 7च दिवसामध्ये मरणार. बघा, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार हे 7च दिवस आहेत. या 7 दिवसामध्ये माणूस मरणार. लक्षात ठेवायचं. म्हणून मरण चांगलं येण्याकरता चांगले प्रयत्न करा, चांगले कर्म करा. मी मरणार आहे हे डोळ्यासमोर ठेवा आणि मरण आपलं येणार आहे म्हणून चांगले कर्म केले पाहिजे. सांगू तुम्हाला, आपण मरू ना, आपण मेल्याच्या नंतर ज्याच्या कानावरती बातमी पडेल ना, अमुक अमुक माणूस मेला, इकडे लक्ष देऊन ऐका, आपली सेवा संपली. लक्ष देऊन ऐका, आपण मेलो ही बातमी ज्याच्या कानावरती पडेल ना, सहज त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू आले पाहिजेत. अशा आपले कर्म असले पाहिजेत. लोक बोलली पाहिजेत, बिचारा चांगला होता, अशी तरी लोक बोलली पाहिजेत. एवढं तरी चांगले कर्म केले पाहिजेत. नाही तर लोक बोलतात बरं झाला मेला, गावाची कटकट गेली. नाही, आपल्याला कटकट म्हणून नाही मरायचं, आपल्याला चांगलं मरायचं. मरावे परी कीर्ती रूपे उरावे, काहीतरी कीर्ती ठेवून उरायचं आहे. म्हणून माणसाने मरण विसरायचं नाही. नंबर 2, माणसाने देवाला विसरायचं नाही. देवाला विसरू नये माणसाने, कारण की आपल्याला सांभाळणारा तो देव आहे, परमात्मा आहे. म्हणून भक्ती करावी, परमार्थ करावा. याला कारण आपल्याला तो आजपर्यंत सांभाळतो तो परमात्मा आहे ना. कोरोनासारखी भयंकर परिस्थिती आपण डोळ्याने पाहिली ना. लाखो करोडो माणसं मेली, जाल्याला जागा नव्हती, पण या अवस्थेमध्ये सुद्धा तुम्ही आम्ही जिवंत राहिलो. याचा अर्थ आपल्यावरती देवाची कृपा होती. जालायला जागा नव्हती पण आपण जिवंत होतो. अहो, असा एक घर नव्हता, असं एक गाव नव्हतं की त्या गावामध्ये दुःख नव्हतं ना. पण तरी सुद्धा तुम्हा आम्हाला सांभाळणारा तो परमात्मा, म्हणून देवाला विसरू नये. आणि नंबर 3, आई वडिलाला विसरू नये. आई वडिलांना माणसाने विसरू नये. आपल्यावरती सगळ्यात जास्त उपकार जर कोणाचे असतात, अनेकांचे आहेत. समाजाचे उपकार आहेत, जगाचे उपकार आहेत, देवाचे उपकार आहेत, संतांचे उपकार आहेत. पण सगळ्यात महत्वाचे आपल्यावरती उपकार कोणाचे असतील तर ते आपल्या आई वडिलांचे आहेत. त्यांनी आपल्याला जन्मच दिला नसता तर हे वैभव पाहता आलं नसतं. म्हणून आपल्या आई वडिलांना माणसाने कधी विसरू नये. ज्याला हात नाही त्याला हाताचं महत्व विचारा, ज्याला पाय नाही त्याला पायाचं महत्व विचारा, ज्याला आई नाही त्याला आईचं महत्व विचारा, आणि ज्याला बाप नाही त्याला बापाचं महत्व विचारा. ज्याच्या जीवनामधून आई निघून गेली, समजाचा सुखाचा सागर अटला, आणि ज्याच्या जीवनामधून बाप गेला, समजाचा धैर्याचा डोंगर तुटला. आज या कुटुंबामधून एक आई गेलेली आहे. जेव्हा जीवनामधून आई जाते ना, तेव्हा आई कळते, तोपर्यंत कळत नाही. आज इथं कितीतरी महिला असेल ज्यांना आई नाहीये. म्हणून जोपर्यंत आई आहे तोपर्यंत आईची सेवा करा. जोपर्यंत वडील आहेत तो आपल्यावरती सगळेजण प्रेम करतात, मित्र प्रेम करतात, नातेवाईक प्रेम करतात, सगळे सोयरे प्रेम करतात. पण जगामध्ये निस्वार्थ प्रेम करणारी जात आपल्यावरती फक्त आपल्या आईची असते, हे लक्षात ठेवा. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. तुकोबाराय सांगतात, विनीत महाराज नाही सांगत, आई तुकोबाराय सांगतात, आईचे आपल्यावरती एवढे उपकार आहेत. लेकुराचे हित, मुलाचं हित व्हावं ही आईची इच्छा असते. म्हणून आपल्यावरती सगळ्यात जास्त प्रेम कोणाचे असतात ना, तर आपल्यावरती आपल्या आई वडिलांचे असतात. म्हणून आई वडिलांना माणसाने विसरू नये. आई वडिलांची सेवा करावी, परमार्थ करावा, भक्ती करावी. तुम्ही किती तीर्थयात्रा करा, किती देवधर्म करा, पण तुम्ही तुमच्या आई वडिलांची सेवा करत नसाल, आई वडिलांना मानत नसाल, तर केलेला परमार्थ तुमचा शून्य किमतीचा आहे. तुम्ही तीर्थयात्रा करू नका, परमार्थ करू नका, पण आई वडिलांची सेवा करा. तुम्हाला देवधर्म नाही करायला जमलं तरी चालेल, तुम्हाला तीर्थयात्रा करायला नाही जमली तरी चालेल, पण तुम्ही आई वडिलांची सेवा करत असाल ना, तर जगाचा बाप तुमच्यावरती प्रसन्न होतो, देव प्रसन्न. काय केलं पुंडलिकाने? पुंडलिके काय केले? परब्रह्म उभे ठेवले. काय केलं पुंडलिकाने? पुंडलिक अगोदरच जीवन चरित्र दुरात्मा होता, वाईट होता, पण जीवनामध्ये कुकुट स्वामींचा संग घडला आणि त्या दिवसापासून आई वडिलांची सेवा करायला लागला. किती सेवा केली आई वडिलांची? अहो, एवढी सेवा केली की जगाचा बाप दरवाजामध्ये येऊन उभा राहिला. योग्य 28 विटेवरी उभा, वामांगी रकुमाई दिसे दिव्य शोभा. पुंडलिकाच्या भेटी परब्रह्म आलेगा, चरणी वाहे भीमा उद्धरी जगा. पुंडलिकाच्या भावार्था गोकुळी उनी झाला येता. पुंडलिका करता आला ना,
काय केलं पुंडलिकाने? पुंडलिके काय केले? पर ब्रह्म उभेटेले. पुंडलिकाने आई वडिलांची सेवा केली. परिणाम जगाचा बाप आज सुद्धा 28 युग झालं उभा आहे. याला कारण आई वडिलांची सेवा. म्हणून जीवनामध्ये आई वडिलांच्या सेवेला अनन्य साधारण महत्व आहे. म्हणून आपण आपल्यावरती सगळ्यात जास्त प्रेम कोणाचं असेल तर ते आईच आहे. ज्ञानोबा राय सांगते सकळ तीर्थांची दुरे जे का माता पितरे तयांच्या सेवेसी कीर शरीरे लो न कीजे. आई वडिलांची सेवा केला करा. मेल्यावरती काय भेटत नाही. मेल्यावरती आठवण राहते, फोटो असतो, सेवा करता येत नाही. आहे तोपर्यंत त्यांची सेवा करा. सांगू तुम्हाला, कितीही देवदेव देवदेव करा, कितीही देवदेव करा, देव धर्म करून तुम्हाला आई बाप नाही भेटणार. लक्ष देऊन ऐका, आई बापाची सेवा करा, देव भेटल्याशिवाय राहणार नाही. ही ताकद आई वडिलांच्या सेवेमध्ये. आई वडिलांची सेवा करा. म्हणून आई वडिलांच्या सेवेला महत्व आहे. आपल्यावरती सगळ्यात जास्त प्रेम आपल्या आईचं असतं. आपण आईच्या गर्भामध्ये असतो ना, तेव्हापासून आपल्यावरती जी प्रेम करते ना ती आई असते. हो, आपल्याला काही त्रास होऊ नये, गर्भाला काही त्रास होऊ नये म्हणून पिकं खाते ती आई असते. आठवा कधीतरी आपल्या आईला. किती आपल्याकरता आई जगते, किती आपल्यावरती आपली आई प्रेम करते. 3-4 वर्षाचं होईपर्यंत आपली आई सर्वस्वाचा त्याग करते. माझ्या मुलाला त्रास होऊ नये म्हणून पिकं जेवते ना ती आपली आई असते. कधीतरी आपल्या आईला आठवा. मुलगा जोपर्यंत शाळेतून मुलगी जोपर्यंत घरी येत नाही ना तोपर्यंत त्या आईचं चित्त त्या मुलावरती ना त्या मुलीवरती असतं. घार हिंडे आकाशी चित्त तिचे पिलापाशी. जसं पक्षी आकाशामध्ये उडतात पण तिचं चित्त तिच्या मुलांवरती असतं, तसं आपण घराच्या बाहेर असतो ना की आईचं चित्त आपल्या मुलांवरती असते ना ती आई असते. इथं एवढ्या महिला मंडळ बसल्यात. सांगू महिला मंडळ, माहेरचं सुख कुठपर्यंत आहे? जोपर्यंत तुमच्या माहेरला तुमची आई आहे ना तोपर्यंत. माहेरला जा ना, माहेरला आई आहे ना, आई आहे तोपर्यंत तुम्ही या पोरी माहेरला जाल ना, माहेरला तुमच्या हातामध्ये असलेली पिशवी कधी रिकामी येणार नाही. तुम्ही माहेरला गेल्याच्या नंतर तुमची आई जोपर्यंत आहे ना तोपर्यंत तुम्हाला आई पापड, लोणचा, शेवया, खाडवड्या जे काय असेल ते आई देते. कुठपर्यंत? जोपर्यंत आई आहे तोपर्यंत. जा, आई आहे तोपर्यंत. चप्पल काढा, हॉलमध्ये बसलेली असते, सगळेजण गप्पा मारतात. सगळेजण गप्पा मारल्याच्या नंतर आता प्रत्येक जण आपापल्या रूम मध्ये निघून जातो. प्रत्येक जण आपल्या आपल्या रूम मध्ये निघून गेल्याच्या नंतर आता 2घच जण शिल्लक राहतात हॉलमध्ये. आठवा तुमचे ते दिवस. एक आई आणि एक मुलगी. सगळी जण आता हॉलमध्ये गप्पा मारणारे आपापल्या रूम मध्ये जातात आणि आता फक्त आई आणि मुलगी शिल्लक राहते. सगळी गेली ना की गपचूप आपली आई ओटी मध्ये हात घालते आणि चुरगललेली 100ची नोट पोरीच्या हातामध्ये देते ना ती आई असते. कधीतरी आपल्या आईला आठवा. एवढं प्रेम आपल्यावरती आपल्या आईचं असतं ना. मुलगा जोपर्यंत घरी येत नाही ना, जोपर्यंत आई असते ना तोपर्यंत आई जागी असते, झोपत नाही आई. जोपर्यंत तिचा मुलगा घरी येत नाही ना तोपर्यंत सगळे झोपतात पण आई कधी झोपत नाही. ती पडलेली असते, अंग टाकलेलं असतं पण तिचं लक्ष दरवाजावरती असतं. अंगण्यामध्ये कधी गाडी येईल, कधी मुलगा येईल याच्याकरता तिच्यावरती जेवढं प्रेम आपल्यावरती असतं ते आपल्या आईचं असतं. म्हणून जोपर्यंत आई आहे तोपर्यंत आईची सेवा करा. जोपर्यंत वडील आहेत तोपर्यंत वडिलांची सेवा करा. गेल्याच्या नंतर काही करता येत नाही. म्हणून तुम्हाला मी सगळ्यांना नम्रतेची विनंती करतो. परमार्थ म्हणजे काय? परमार्थ हाच आहे, आपली आईला आई माना, वडिलांना वडील माना, आई वडिलांची सेवा देवासारखी करा. जगामध्ये कसलीच कमी तुम्हाला पडणार नाही. हे माझं वाक्य नाही, ज्ञानोबा रायांचं वाक्य नाही का. जगामध्ये अनेक तीर्थयात्रा आहेत पण सगळ्यात पवित्र तीर्थ म्हणजे आई आणि वडील आहे. त्यांची सेवा केली की अनेक तीर्थाला जाण्याची गरज पडत नाही. म्हणून महाराज म्हणतात झालेली सेवा आपल्या भगवंताच्या चरणी समर्पित करतो, आईच्या चरणी समर्पित करतो आणि याच ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देतो. उपस्थित कीर्तनाकरता आलेले सगळेच गायक वृंद, वादक, कीर्तनाकरता आलेले सगळे टालकरी, विनेकरी बागा सगळेच जण उपस्थित आहेत. आता सगळ्यांचं नाम उल्लेख करणं कठीण आहे. आता 13वा आहे नाही का, त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं महाराज आता आटपा. हो आटोपतो नाही का, त्यांना भुका लागल्यात सगळ्यांना. म्हणून काय झालेले सगळ्यांची चरणी पुन्हा एकदा प्रार्थना करतो आणि याच ठिकाणी कीर्तन रूपी सेवेला पूर्ण विराम देतो. नको जाऊ देव बंगाळ, गात रे माझी पांडुरंगा, तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा विठ्ठल जय जय.